महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्यमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या या क्रांती चौकातील सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सत्कारमूर्ती नामदार आंबेडकर साहेब, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शेतकऱ्यांचे एक धडाडीचे नेते आदरणीय जालेंद्र पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकर केसरी के.जी. नांदेकर साहेब, राधानगरी तालुका शेतकरी संघाचे चेअरमन विठ्ठलरावजी खोराटे साहेब, आदरणीय भाई आनंदरावजी आंबेडकर साहेब, सूर्यजीराव देसाई नाना, अरुणराव जाधव, विस कांबळे सर, प्रवीण भैया सावंत, संभाजीराव आरडे, जिल्हा उपाध्यक्ष बदनदादा देसाई, अजितराव पवार, जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना, संदीपरावजी वरंडेकर, नंदकुमारजी ढेंगे, आदरणीय बी.डी. भोपळे साहेब, त्याचबरोबर सुनीलरावजी निंबाळकर, आदरणीय दौलतराव जाधव सर, अर्जुनराव आंबेडकर, सर्व आंबेडकर साहेबांचे आमच्या प्रेम करणारे सर्व राधानगरी भुजरगड आजरा विभागातील सर्व कार्यकर्ते, या ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मोठ्या संख्येनं आजचा जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित असलेली मोठी तरुणाई आणि बंधू आणि भगिनींनो, आज सकाळपासून आंबेडकर साहेबांच्या स्वागतासाठी कोल्हापूरपासून आत्ता गारगोटीपर्यंत मला वाटते 10 वाजता ते विमानतळावर त्यांचं आगमन झालं आणि आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. खरं म्हटलं तर थंडीचे दिवस आहेत. आता जवळजवळ 21 सेल्सिअस आता तापमान आहे, पण पलीकडच्या कागल तालुक्यात आणि भुजरगड राधानगरी तालुक्यामध्ये तापमान मात्र वाढलेलं आहे, हीट वाढलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जो जल्लोष बघायला मिळाला, एका सामान्य माणसाचं देव दुर्लभ असं स्वागत कोल्हापूर शहरापासून आपल्या गावापर्यंत आपण केलं. आपण खऱ्या अर्थानं या जल्लोषामध्ये नामदार साहेब, आता अजून मला आमदार म्हणायची सवय आहे, नामदार साहेब तुमचं या जल्लोषामध्ये सहभागी होण्याच्या निमित्तानं मी आज इथं उपस्थित राहिलो आणि म्हणून आज आपण नामदार झालात. जवळजवळ गेले 6 दिवस आणि आज दिवसभर गारगोटीमध्ये मी पाऊल टाकू परत. आपल्याला खातं नव्हतं, उगले साहेब म्हणाले त्याप्रमाणे गोष्ट खरी आहे. आपल्याला एखादं खातं असतं नसतं तरी नामदार म्हणून सुद्धा आपण उत्कृष्ट काम केलं असतं, तरी सुद्धा आरोग्य मंत्रालयाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकली. आणि म्हणून ज्याचा उल्लेख जालेंद्र पाटील सरांनी केला त्याला मी अनुमोदन देऊ इच्छितो. खरं म्हटलं तर मला पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत ते आपल्या राधानगरी भुजरगड आणि आजरा तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींचे. कारण आपल्यावर एक जबाबदारी आदरणीय नामदार त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती. मधल्या काळामध्ये अनेक विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले आणि ते म्हणाले प्रकाशला तुम्ही आमदार करा, मी त्याला नामदार करण्याची जबाबदारी घेतो. आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली, आमदार करण्याची जबाबदारी आपण पूर्ण केली. आणि म्हणून दोघांचंही मनापासून अभिनंदन करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जी संधी आपल्याला दिलेली आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रकाशराव आंबेडकरांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून त्या तालुक्याचे उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मला वाटते तुम्हाला सगळ्यांना आमदार आणि नामदारपेक्षा शब्दापेक्षा विशेषतः तरुण मित्रांना अध्यक्ष हा शब्द फार मोठा आहे. ज्यावेळी 1914 साली लोकसभेला मी पहिल्यांदा उभा राहिलो आणि लोकसभेला उभारल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता अर्थातच भुजरगड राधानगरी आणि कागलचं नातं कृत्रिम आहे आणि वेगळी आपली जवळीकता आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी शिवसेनेमध्ये गेलो त्यावेळी आमदार साहेबांच्या सकट सगळीच आपण शिवसेनेमध्ये दाखल झालो. मी खासदारकीला उभारलो, माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या. मग आता साहजिकच विधानसभेला कुठल्या पक्षातनं उभं राहायचं. मग उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे आम्ही प्रकाशरावांना घेऊन गेलो, त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यावेळी त्या उमेदवारीचं आपण सोनं केलं, त्यांना आमदार म्हणून विजयी केलं. त्यावेळी आमदार झाले, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आमदार झाले, तिसऱ्यांदा आमदार झाले आणि 3 वेळा आमदार झाल्यानंतर मला वाटायचं साहेबांचे ते मानसपुत्र आहेत. साहेबांना 4 वेळा आमदार झाल्यानंतर कुठेतरी मंत्रिपद मिळालं होतं. मला वाटतं असंच होतं का काय ही शंका मला असायची. पण सुदैवानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना आपल्या त्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्या, देवापर्यंत सुद्धा पोहोचल्या आणि आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन मग ते तिसऱ्या प्रयत्नातच आपण मंत्री झालो. नुसते मंत्री झालो नाही, राज्यमंत्री झालो नाही, या राज्याचे कॅबिनेट मंत्री झालो आणि एका जबाबदार खात्याची जबाबदारी आपल्यावर आली. आणि मग ही खात्याची जबाबदारी पार पाडत असताना ज्या पद्धतीनं आमदार म्हणून एक उत्कृष्ट संसदपटू अशा पद्धतीचं नाव लौकिक त्यांनी मिळवला, त्याच पद्धतीनं या विभागाचा कार्यभार सांभाळताना सुद्धा या राज्यामध्ये मंत्री कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ आदरणीय नामदार आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. मधल्या काळामध्ये मला वाटतं उपजिल्हा विभागाचं आपल्या रुग्णालयाचं उद्घाटन करायला तानाजी सावंत आले होते. अतिशय उत्कृष्ट आणि देखणी बिल्डिंग आपण या गावामध्ये उभा केली. अनेक चांगल्या
इमारती, शासकीय इमारती या गावामध्ये आपण उभा केल्या आणि एक प्रकारचा दृष्टिकोन नेतृत्वाकडे असायला लागतो. तो दृष्टिकोन आमदार साहेबांच्याकडे आहे आणि त्याच पद्धतीचं काम या राज्यामध्ये झालं पाहिजे. या गावच्या पाटगावच्या विभागापासून अगदी गडचिरोली विभागामध्ये, पालघर विभागामध्ये जे वाड्या वस्त्या आहेत, या वाड्या वस्त्यावर सुद्धा अशाच पद्धतीच्या आरोग्याच्या सोयी पोचल्या पाहिजेत. या पद्धतीने आपण दक्षता घ्याल याची निश्चितपणानं मला खात्री आहे. निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यावर आता आरोग्य प्रसन्न झालेलं आहे, धन्वंतरी प्रसन्न झालेले आहे. पलीकडे मुश्रीफ साहेबांना आरोग्य शिक्षण हे खातं मिळालं, इकडं आरोग्याचं खातं आपल्याला मिळालं. सगळं राज्याचं आरोग्य आता या 2 तालुक्याकडे. आणि म्हणून भुदरगड राधानगरीचा आणि आमच्या कागलचा संबंध बघत असताना अनेक वेळा आपल्या कार्यक्रमाला येतो, त्यावेळी स्वाभाविकपणानंच आपल्या या विभागामध्ये पाऊस चांगला पडतो, डोंगर इकडच्या भागामध्ये आहे. आणि मग सगळा पाऊस आपल्याकडे पडल्यानंतर जी धरणं आपल्याकडे झाली त्या सगळ्याचा उपयोग आमच्या कागलला होतो. अनेक वेळा मला लोक म्हणतात, सुरेशराव सगळं आमच्याकडे आमच्या जमिनी द्यायच्या, आमच्या भागात जमिनी धरणं बांधायची आणि फायदा मात्र कागल तालुक्याला, असं अनेक व्हायचं. आता मी म्हटलं या जन्मी काही मी बदलू शकत नाही, तिकडचा भाग मी इकडे आणू शकत नाही. पण मला वाटतंय माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, कैलासवासी लेमनरावजी निकम असतील, कैलासवासी जाधव गुरुजी असतील, कैलासवासी दिनकरराव जाधव साहेब असतील, या सगळ्यांनी एक रत्न शोधलं. ते प्रकाशराव आंबेडकरांच्या निमित्ताने एक नेतृत्व पुढे आलं आणि हे नेतृत्व केवळ या विभागाचं नाही, या जिल्ह्याचं नाही, तर राज्याचं नेतृत्व आहे. अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं आणि त्याच पद्धतीने काम पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीने उभा राहणार आहे. ज्यावेळी जुन्या काळामध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणुका असायच्या, पहिल्या 2 निवडणुकीमध्ये मला फोन यायचा, आमच्या अध्यक्षांचं काय झालं. मला कळायचं नाही अध्यक्ष कोण, अध्यक्षांचं काय झालं म्हणजे काय झालं, आमच्या अध्यक्षांच्या तिकिटाचं काय झालं. यावेळी मला काय तो फोन आला नाही. प्रकाशरावांनी म्हटलं यावेळी कुठला अध्यक्षाचा फोन काय आला नाही. आणि मग 8 दिवसापूर्वी मी त्यांच्या आमदार निवासमध्ये गेलो. अनेक लोक बुके त्यांना देत होते आणि बुके देत असताना मी म्हटलं तुमचे नाव घोषित झालं का काय. ते म्हणजे नाव काय अजून घोषित झालेलं नाही, पण निवडणुकीचा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मी अजून मुंबईतच आहे, अजून विधानसभेच्या निमित्तानं मतदारांना अजून भेटायचंच आहे. म्हणजे नुसतेच आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणूनच आपल्याला भेटायला आले, हे सुद्धा एक चांगला योगायोग आहे. हे होत असताना मी सहज त्यांना सूचना केली, उद्या आता कदाचित तुम्ही आता मंत्री होणारच आहे 100%, पण मंत्री झाल्यानंतर आता उद्या जरा असं पेहराव बदलूया, जीन पॅन्ट जरा बदलूया, जरा दुसरं काय तर करूया. ते म्हणजे तसलं काय करून चालणार नाही, मी आहे तसाच आहे. आणि म्हणून माझे वडील असे म्हणायचे की एखाद्या माणसाची उंची मोजायची झाली तर ती काय अवकाशात मोजता येत नाही, ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याच माणसाची उंची मोजता येते. आणि म्हणून सातत्यानं जमिनीवर पाय ठेवून राहणारा, मनामध्ये कुठलंही पद आलं, कुठल्याही विषय आला तर त्याच्याही पलीकडे जाऊन सामान्य माणसाची सेवा कशी करायची या भूमिकेनं त्यांनी आमदार म्हणून काम केलं. या विभागामध्ये वाड्या वस्तीवरचे प्रश्न असतील, या विभागामध्ये जलसिंचनाचे प्रश्न असतील, हे सोडवण्यामध्ये त्यांनी अतिशय धडाडीनं काम केलं आणि त्याची पोचपावती म्हणून तिसऱ्यांदा त्यांना आमदार केलं. खरं म्हटलं तर मला उले साहेबांनी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. आता नामदार म्हणून त्यांना थोडंसं मुक्त करायला पाहिजे. ते कितीही जरी राज्यभर काम करायला लागले तरी घार फिरते आकाश लक्ष पिला पाहिजे. निश्चितपणाने तुमच्या मतदारसंघात त्याचं लक्ष राहणारच आहे. पण हे करत असताना आता कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा वेगळी जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. शिवसेनेचे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचे 10च्या 10 म्हणजे चंदगडचे आमचे राजेश पाटील साहेबांचा थोडक्यात पराभव झाला, पण तिथं सुद्धा जे उमेदवार विजयी झाले त्यांनी सुद्धा आमच्या युतीला पाठिंबा दिला. आणि मग एकापेक्षा एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आता मंत्री कोण होणार फार मोठा प्रश्न होता. पण मला वाटतंय एकनाथ शिंदे साहेबांनी जो आपल्या सगळ्यांचा कामाचा धडाका बघितला, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा बघितला, त्यावेळी त्यांनी ठरवून ठेवलं होतं की मंत्रिमंडळ करत असताना प्रकाशराव आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला. आणि निश्चितपणानं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा पराभव झाला, थोडं दिवस दुःख वाटलं. पण मला वाटतंय अशा 100 लोकसभेच्या निवडणुका आमदार या नामदार पदावर आम्ही कुर्बान करायला तयार आहे. अशा पद्धतीचं पद या निमित्तानं आपल्याला मिळालं. आपण जसं समजताय की प्रकाशराव आंबेडकर नामदार झाले नाही तर अख्खी भुदरगड राधानगर आणि आजरा तालुक्यातली जनता नामदार झाली, त्याच पद्धतीने मला सुद्धा वाटतं मी नामदार झालेला आहे. आणि म्हणून एकावर एक फ्री अलीकडे आपण ऑफर ऐकतोय. आता मुश्रीफ साहेब मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, पलीकडं इकडं आमदार प्रकाश आंबेडकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले. आणि एकावर 2 फ्री सारखं आमचे चंद्रकांत दादा सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले.
आपण एकाच भूमीमध्ये 2 कॅबिनेट मंत्री आणि पलीकडच्या शेजारच्या कागल तालुक्यामध्ये 1 कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे. त्याच्या शक्तीचा उपयोग करून या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम आंबेडकर साहेब करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून तुमच्या सारखाच एक सामान्य कार्यकर्ता, त्यांचा सहकारी मित्र म्हणून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देत असताना, महाराष्ट्राचं अनेक आरोग्यमंत्री होते. आता जालंधर पाटील सरांनी सांगितलं की आरोग्यमंत्री म्हणून सुद्धा फार मोठी जबाबदारी आपल्यावर येते आणि म्हणून अनेक वादविवाद असतात. पण दिग्विजय खानविलकर साहेबांचं नाव जेव्हा येतं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे महाडॉक्टर असाच त्यांचा उल्लेख आतापर्यंत आपण करतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर रामदार आंबेडकर साहेब आहेत. अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातून व्हावं एवढ्या सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या जल्लोषामध्ये सहभागी करून 2 शब्द बोलण्याची संधी आपल्याला संयोजकांनी मला दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुढच्या सगळ्या भावी वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो.